स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. पार्टीच्या वेळी दिशा यांच्या फ्लॅटवर आदित्य ठाकरे हजर असल्याचे डिजिटल पुरावे. दिशाच्या वडिलांच्या वकिलाचा मोठा दावा. आदित्य ठाकरे रिया चक्रवर्तींचा अनेक वर्षापासून संबंध असल्याचा आरोप. दिशा सालियान प्रकरणावरून विधानसभेत गदारोळ. दिशाच्या वडिलांनी आरोप केल्यांना अटक करण्याची नितेश राणेंची मागणी. एसआयडी चौकशी कधी पूर्ण होणार? भाजप आमदार अमित साटम यांचा सवाल. संजय राठोड, जयकुमार गोरेंचा राजीनामा घ्या. विधान परिषदेत अनिल परबांचा हल्लाबोल. तर उद्धव ठाकरेंना विचारा, राठोडांना का क्लीन दिली? चित्रा वाघांचा पलटवा. दिशा सालियान प्रकरणावरून जोरदार खडाजंगी. दिशा सालियान प्रकरणावरून शिंदे गटात मतभेद. पुरावे नसल्याने आदित्य ठाकरेंना क्लीन चिट, तर जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, संजय शिरसाटांचं मत. हिंसाचाराला जबाबदार 34 सोशल मीडिया हँडलची ओळख सायबरकडून निषेध. सर्वांवर 4 गुन्ह्यांची नोंद. बांगलादेशातून चालवला जाणाऱ्या फेसबुक अकाउंटचाही समावेश. खबर हटाव आंदोलनाचे व्हिडिओ बनवून अफवा पसरवल्याचा प्राथमिक अंदाज. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला नागपूर पोलिसांचं पत्र. आतापर्यंत 50 आरोपी निश्चित. फहीम खानसह 6 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा. नागपूरमध्ये 2 पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी पूर्णपणे उठवली. काही भागात 4 तास शिथिलता, तर हिंसाचार झालेल्या भागातील पोलीस स्टेशनमध्ये संचारबंदी कायम. नागपूर हिंसाचार मागे लखनौच्या कमलेश तिवारी हत्याकांडातील आरोपी असीम अली असल्याचा पोलिसांना संशय. नागपुरातल्या गुप्त बैठकीत सहभाग. महाराष्ट्र एटीएस पाठोपाठ एनआयएचं नागपूर तपासात एंट्री. नागपूरच्या राड्यामागे आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा एनआय घेणार शोध. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट. विधान परिषद सभापतींचा पक्षपात. विधिमंडळात नियमानुसार कामकाज होत नसल्याची तक्रार. आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.